वाशिम जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय। शेतातली पेरणी केलेली पिकं देखील वाहून गेली आहेत। 24 तास उलटून सुद्धा प्रशासनाचा एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधांवर पोहोचलेलाच नाही। पिंपरीतील शेतकऱ्यांनी पाण्यात बसून आंदोलन केले। जोपर्यंत अधिकारी येणार नाही तोपर्यंत आम्ही पाण्यात बसून आंदोलन करू, अशी भूमिका शेतकऱ्यांची पाहायला मिळते। या ठिकाणी पाहिलं तर 24 तास उलटून सुद्धा प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी पोहोचलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी चक्क या नाल्यातनी बसून आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा काय सांगाल? माझं शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे। माझ्या शेतामध्ये 2 एकर शेत असून सोयाबीन आणि तूर पेरलेली होती आणि कालच्या महापुरामुळे अक्षरशः शेती पूर्णतः खरडून गेलेली आहे। जवळपास 5 ते 7 फूट माझी म्हणजे पूर्ण शेती खरडून गेली आहे। आतापर्यंत 20 तास होऊन सुद्धा लोटले तरी अजून कोणी प्रशासकीय अधिकारी इथे आलेला नाही। तहसीलदार नाही, तलाठी नाही वगैरे कोणीच आलेलं नाही आतापर्यंत। याची शासनाने गंभीर्याने दक्षता घ्यावी ही माझी कळकळीची विनंती आहे। प्रशासनाचा अजून एकही माणूस इथं आलेला नाही। आतापर्यंत आम्ही त्याची वाट बघत राहिलो, आता येतील मग येतील, पण आतापर्यंत बी आले नाहीत। पण आमची एक शासनाला कळकळीची विनंती आहे की त्याने ताबडतोब येऊन इथले पंचनामे करून आम्हाला होता जास्तीत जास्त मदत जाहीर करावी। आता आमची एकच मागणी आहे की बाबा इथं त्यानं साक्षर देऊन पाहणी करावं आणि जेवढ्या लवकरात लवकर मदत मिळेल तेवढ्या लवकरात लवकर देऊन टाकावं। हळदीचे, सोयाबीनचे भरपूर नुकसान झालेले आहेत। इथे अजून कोणताही प्रशासन अधिकारी नाही, तलाठी नाही, कोणी आलेला नाही। आता इथे सर्व जमीन माझी इथे जवळजवळ 6 एकर जमीन आहे सर्व, आणि सर्व खड्डून गेले आहे। सध्या मी पाण्यात उभा येते आणि या लोकांनी जर दिलं नाही तर आमचे माणसं इथं आत्महत्या करणार तिथं। तोपर्यंत उठत नाही आम्ही स्वतः। वेळ जर पडली तर आम्ही या इथंच आत्महत्या करू, असा देखील इशारा या ग्रामस्थांनी दिलेला आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।